आता बातमी आहे पुण्यातून। पुण्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्यात बैठक झाल्याचं कळतंय। जिजाई निवासस्थानी दोघांमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली। निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेआधी दोघांचीही भेट झालेली आहे। बारामती पोटनिवडणूक संदर्भात या दोघांमध्येही चर्चा झाल्याचं कळतंय। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी सागर आव्हाड। सागर, नेमकी या बैठकीत कशा संदर्भात चर्चा झालेली असू शकते, काय माहिती आहे? नक्की आपण जर पाहिलं तर आज निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आहे। त्यामुळे इतर राज्यातल्या निवडणुकांबरोबर महाराष्ट्रातील ज्या पोटनिवडणुका आहेत दोन जागांसाठी, एक बारामती आणि दुसरं म्हणजे राहुरी, या ठिकाणच्या निवडणुका संदर्भात त्यांची चर्चा झालेली आहे। आपण जर पाहिलं तर अजित पवारांच्या निधनानंतर 6 महिन्याच्या आतमध्ये पोटनिवडणूक घेणं हे निवडणूक आयोगाला बंधनकारक आहे आणि त्याच पद्धतीने ही निवडणूक लागण्याची शक्यता आहे। मात्र प्रफुल्ल पटेल, सुनेत्रा पवार यांच्यामध्ये ही चर्चा आज सकाळी जिजाई बांगल्यावरती झालेली आहे आणि प्रफुल्ल पटेल सर्व विरोधी पक्षातील जे पक्ष आहेत त्यांना विनंती करणार आहेत की ही निवडणूक जी आहे ती बिनविरोध करण्यात यावी। आपण जर पाहिलं तर राहुरीची ही जागा आहे, शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर रिक्त झालेली होती, ती भाजपची जागा आहे आणि अजित पवारांच्या निधनानंतर बारामतीची जागा ही रिक्त झालेली आहे। त्यामुळे आता विरोधी पक्ष नेत्यांनी जर फॉर्म भरला नाही तर ही निवडणूक बिनविरोध होऊ शकते। या संदर्भात या दोघांमध्ये चर्चा झालेली आहे आणि प्रफुल्ल पटेल सर्व पक्षांच्या प्रमुखांना विनंती करणार असल्याची माहिती जी आहे ती समोर येते। त्यामुळे आज 4 नंतर महाराष्ट्रामध्ये या दोन निवडणुका लागण्याची शक्यता वर्तवण्यात येते। त्याचबरोबर सागर, त्यामुळे आता या पत्रकार परिषदेतून कोणती घोषणा करण्यात येते त्याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी।